नमस्कार, मी धनश्री तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज होती गुरुपौर्णिमा आणि आमच्याकडे आखाडी सुद्धा म्हणतात, गुरुपौर्णिमा पण म्हणतात। तर काही असो पण खूप सुंदर दिवस आहे आजचा। तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर सकाळी सकाळी बऱ्यापैकी कामं आवरून झाली होती आणि इकडे म्हटलं थोडंसं आपलं स्वतःचं पण आवरून घ्यावं, कारण स्वतःला सकाळी सकाळी वेळ दिला तर बरं, नाहीतर मग ते राहूनच जातं। नंतर ना इकडे माझं आवरून झाल्यानंतर पार्सल आलं होतं एक। खरं तर मला माहितीच नव्हतं या पार्सल मध्ये आहे तरी काय, कारण की मला वाटलं होनचं काहीतरी सामान आलं असेल याच्यामध्ये, पण खरं तर ते पार्सल माझ्यासाठीच होतं। तर इकडे पार्सल ओपन करून बघितलं मी, तर खरंच माझ्यासाठीच होतं ते। तर कसं आहे ना की मला व्हिडिओ तर मी तयार करत होते, पूर्ण एडिटिंग करत होते, पण व्हॉइस द्यायला मला खूप जास्त प्रॉब्लेम येत होता। त्याच्यामुळे आता जर युट्यूबवर काम करायचंच आहे तर मग माईकची खूप गरज होती मला। तर मी तेच ऑर्डर दिले होते आणि ते फायनली आले। मला खूप जास्त आनंद झाला होता, कारण की खरंच मला खूप जास्त प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाहीये। तर हे ग्रेनारो कंपनीचे माईक आहे आणि खरंच खूप सुंदर क्वालिटी आहे। आणि आता तुम्ही या व्हिडिओ मध्ये जो माझा आवाज ऐकत आहात तो मी तो माईक वापरूनच दिलेला आहे। नंतर देवपूजा करायची बाकी होती, तर देवपूजा करून घेतली इकडे। आणि जेव्हा मी सकाळी झाडून काढलं, तर घरामध्ये जेव्हा झाडून काढत होते तेव्हा बाहेर खूप जोराचा पाऊस चालू होता। नंतर मग मी बाहेरचं थोडंसं झाडून काढायचं राहू दिलं होतं। आणि कसं आहे ना की 2-3 दिवस झाले पाऊस थांबायचं नावच नाही घेत आहे। एकदम जोराचा तर काही येत नाहीये, पण रिमझिम रिमझिम चालूच आहे। त्याच्यामुळे बाहेरचं अंगण काही झाडाचा मोकाच मिळत नाही, त्याच्यामुळे खूप कचरा झाला होता। तुळशीजवळ पण खूप घाण झाली होती। तर आज थोडंसं पाणी थांबलं होतं, मग म्हटलं की जाऊ दे आज साफसफाई करून घ्यावी। तर इथं पूर्ण कचरा झालं होतं, ते इथं साफ करून घेत होती, कारण तुळशीजवळ रांगोळी काढायची बाकी होती। आणि सण आहे आणि तुळशीजवळ रांगोळी जर काढली नाही तर आपल्याला स्वतःलाच घरामध्ये छान वाटत नाही। आणि कसं आहे ना, इथं निंबाचं झाड आहे, त्याच्यामुळे निंबाचा पाला खूप जास्त पडतो आणि पाऊस पडला की तो झाडता पण येत नाही, कारण चिटकून जातो, त्याच्यामुळे ते झाडता पण येत नाही व्यवस्थित। म्हणून मग इथं आज थोडंसं खुलं होतं, तर मग म्हणून सर्व कचरा काढून घेतला। तर बघा साफसफाई केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे। नंतर रांगोळी वगैरे काढून घेतली इकडे। आणि मला ना रांगोळी काढायला खूप जास्त आवडते आणि काढता पण येते बरं का। तर तुमच्या लक्षात आलं का मी तुळशी समोर काय लिहिलं, तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। नंतर ना इकडे कपडे धुवायला घेतले, कारण की आज कुठं पाऊस थांबला होता आणि पाऊस थांबायची मी एवढी वाट बघत होते, कारण की कपडे जे एक्स्ट्राचे कपडे असतात ना ते धुवायचे राहून गेले होते। आणि मला तरी असं वाटते की सर्वकडेच हा पाऊस चालू आहे। तर तुमच्याकडे पाऊस कसा आहे हे पण मला नक्की सांगा। कपडे तर धुणं चालू होते, पण माझ्या मनात एकच विचार चालू होता की आता एवढे कपडे धुतले आणि पाऊस कधी आला, तर मग मी एवढे कपडे कुठे टाकायचे। कारण कसं आहे ना, थोडेफार कपडे असले तर ते घरामध्ये आपण वाळू घालू शकतो, पण एवढे सारे कपडे घरामध्ये पण आपण कशावर वाळू घालायचे एवढे कपडे। आणि फॅन खाली टाकले तरी पण सुकून जातात, पण उन्हामध्ये जसे सुकतात तसे नाही सुकत। तर नंतर कपडे धुणं झाले, नंतर इकडे भगर करायला घेतला, कारण सकाळी त्यांना नाश्ता बनवून दिला होता आणि माझा गुरुवार होता आणि पूर्णाचा जो स्वयंपाक होता तो नंतर करायचा होता। म्हटलं आधी फराळाचं करून घेते। आणि इकडे भगर होते तोपर्यंत त्यांना हरभऱ्याची डाळ टाकून दिली, कारण की पुरण होऊन जाते। मग म्हटलं भगर होते तोपर्यंत कुकर पण दुसऱ्या गॅसवर होऊन जाते, म्हणून मग इकडे कुकर लावून दिलं। आणि मी जेव्हा पण पुरणाची डाळ टाकते ना, तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकते थोडंसं, कारण की खूप छान डाळ शिजते। आणि हळद ना थोडीशीच टाकायची, कारण की फक्त आपण कलर साठी वापरत असतो, तर पुरणपोळीला खूप छान असा कलर येतो हळदने। तर कुकर लावेपर्यंत ना भगर पण तयार झाला। नंतर ना थोडा वेळ मोबाईल बघितला आणि फराळाचं पण केलं। त्याच्यानंतर माझं कुकर पण झालं होतं इकडे, डाळ पण छान शिजली होती। नंतर त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली। तर तुम्ही किती गोड खातायचा असेल तुम्ही त्यामध्ये साखर वापरू शकता। मी ना साखर टाकायच्या आधी डाळीमध्ये जे पाणी होतं उरलेलं ते काढून घेतलं आणि थोडीशी डाळ पण साईडला काढून घेतली, कारण मला की आमटी बनवायची होती। तर पुरण करण्यासाठी ना इकडे इलायची बारीक करायला घेतली, पण इलायची काही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होत नाही, त्याच्यामुळे मध्ये थोडीशी साखर टाकली, म्हणजे साखर सोबत ना ती इलायची पण बारीक होऊन जाते। साखर टाकली आणि परत कुकर गॅसवर ठेवून दिलं। नंतर म्हटलं की ते होते तोपर्यंत इकडे भजाईचं भिजवून घेतलं, कारण भजे बनवायचे होते, कांदा भजे। तर इकडे कांदा कापायला घेतला, पण कांदा एवढा तिखट होता की माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते। पण कसं आहे ना, लहानपणी आपण जेव्हा आईकडून स्वयंपाक शिकतो तेव्हा ना आपलं असंच होत असतं, डोळ्यामध्ये अश्रू येतात, चटका लागते। पण ठीक आहे, ह्या गोष्टीपासूनच आपण चांगल्या गोष्टी शिकत असतो, कारण ते म्हणतात ना आधी हाताला चटके मग मिळते भाकर। तर तसंच असते आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये। नंतर नाही का बेसन पिठामध्ये कांदा, तिखट, लसूण, अद्रकची पेस्ट आणि जे
तिखट आणि थोडंसं सोडा टाकून छान असं भिजवून घेतलं. नंतर पुरणाचं कुकर इकडे झालं होतं माझं रेडी. मग माझ्याकडे ही चाळणी आहे, तर या चाळणीमधून खूप छान असं पुरण होते. तर ते वाटीने प्रेस करायचं, नंतर खाली पुरण छान असं मऊसूत पडते. नंतर इकडे ना पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. मला खरंच सांगते, मला खरंच चांगल्या एवढ्या व्यवस्थित पुरणपोळ्या बनवता येत नाही. पण माझं कसं आहे ना, मी कधी नाही म्हणत नाही. मला सर्व गोष्टी करून बघायला खूप जास्त आवडतात. आणि माझे सासूबाई आणि ननदबाई आणि माझी आई हे तिघी जणी खूप छान पुरणपोळी बनवतात, पण मला खरंच तशी जमत नाही. मला असं वाटते की मी बाकी स्वयंपाक छान बनवते, पण या गोष्टीमध्ये थोडीशी काहीतरी मागे राहिली. पण ठीक आहे, ते पण मी करून घेईल. आणि इकडे छान पुरणपोळ्या बनवायला सुरुवात केली. आता तुम्ही म्हणा तुझाच काय वाईटपणा सांगते, पण मला काही लाज वाटत नाही त्याची. मला ज्या गोष्ट येत नाही ते मी स्वतः एक्सेप्ट करत असते. आणि तसे प्रयत्न केले तर सर्वच गोष्टी होतात, पण काही गोष्टी शिकण्यासाठी वेळ लागत असतो. तर फायनली इकडे पोळ्या बनवून तयार झाल्या. तर जशा मला येतात तशा मी बनवल्या. तर या सर्वजण पुरणपोळी खायला. आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.